आज आहे मंगळवार. मंगळवारच्या दिवशी देवाला निवेद पाणी करायला लागतो, म्हणून मी नारळ आणलेले, ओले नारळ, आणि फोडले देवासमोर. उरलेले खराब होऊ नये म्हणून मी त्याच्यापासून एक रेसिपी बनवते. हे बघा, गॅसवर दोन नारळाचा मध्ये भाग केला आणि तो गॅसवर भाजून घेतला. त्याचं कवटी अलग केलं आणि नारळ अलग झाला आहे, कारण आणि परत किसून घेतला. हे बघा, असे साल्ट सहज निघतात, कारण भाजल्यावर थोडे नॉर्मल होऊन जातात, त्याच्यामुळं हळूच निघतात ते साल्ट. आणि चवीला पण खूप छान हा नारळ लागतो, कारण भाजलेला ना चव अलगच असते. माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ मी दाखवत नव्हती, कारण माझे एवढं घर छान नाही आहे म्हणून. जेवढा काळपट भाग आहे तेवढा काढून घेतला, साल्ट काढून घेतले त्याचे. आता बघा किती छान दिसतं आणि किसायला पण चांगलं वाटतं. किसून घेतले, काही मिक्सरमध्ये दळून घेतले. इकडे आमचा दादू बघा काय खाऊ राहिला, त्याच्याकडे पण दिलं, खाऊ राहिले तो, पण खाणार नाही, कारण त्याच्या तोंडामध्ये दात पण नाही आहेत, अजून दात नाही निघाले. त्याला बोलते मी, खाऊ इकडे आले, कारण कोणती पण वस्तू त्याच्याकडे दिली ना तो फेकायचं काम करतो सारखा. आत्ताशी 7 महिन्याचा झालाय तो. हे बघा, याच्यात तूप टाकलंय आणि वेलदोडे टाकले थोडेसे, आणि दुधावरची साय टाकली आणि हालून घेतलं. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन येईपर्यंत. नंतर डिशमध्ये काढून घ्यायचं. एक आपल्याकडं वाटी असते ना, त्याच्यानं दाबून घ्यायचं, नाहीतर मग पळीने दाबलं तरी चालेल. आणि मला बनवायचे लाडू पण होते, मी लाडू पण बनवले बघा. हातावर घेतले तर एकदम हलक्या हाताने फिरवले तरी पण ते गोल, त्याला शेप गोलमध्ये येते. असं करून मी लाडू पण बनवले आणि खोबऱ्याची रेसिपी पण तयार केली. आणि इथं मला बनवायची होती खोबऱ्याची वडी बनवली. ती पण अशी नॉर्मल हात घेऊन त्याच्यावर फिरवले. हे बघा झाले. गोल गोल कसे झाले बघा. वडी पण छान झाली आणि आम्ही आवडीने खाली सगळ्यांनी. थोडेसे